आणि शेतात पार झाडाखाली, लिंबाच्या झाडाखाली ती शाळा भरायची. वाह! हां, म्हणजे झाडाखाली तर कसं, तर म्हणजे असं एक एक स्पेसिफिक जागा होती, जी जी शाळेची जागा होती. पण शाळेच्या जागे व्यतिरिक्त जेवढंही होतं ते शेत होते लोकांचे. हां. आणि मग सकाळी जिकडे सावली पडायची तिकडे शाळा भरायची आणि जशी सावली जायची तशी एखाद्याच्या शेतात ती शाळा जायची आमची. मग तो नांगरत आला, की आम्ही नांगरत म्हणजे वखर वगैरे हाकलत हां. आला तो, की आम्ही उठायचो, दुसरीकडे बसायचो. त्याचा वखर गेल्यावर परत त्या फुफट्यात आम्ही बसायचो. किंवा बायका निंदत आल्या, की परत आम्ही उठायचो आणि तिथे बसायचो आणि अशी ती भन्नाट खूप ए, किती छान ना कोएक्झिस्टन्स. खूप कोएक्झिस्टन्स किती सुंदर आहे. ॲक्चुअली म्हणजे हां. एवढं ते इंटरेस्टिंग होतं ना. मग हं. असंच आम्ही शिकवतो. आमचे शिपाई जे होते शाळेतले, जे शिपाई होते, त्या शाळेला काही पाईपलाईन आणि असं पाणी नव्हतं. तर ते शिपाई दूर असं तलाव होता एक आणि त्या तलावाच्या बाजूला एक विहीर खोदलेली होती. त्या विहिरीतून डोक्यावरती घागरीनं पाणी आणायचे आणि त्या रांजणात भरायचे. त्यांचं वॉव! दिवसभर काम होतं जाणे, ते पाणी घेऊन येणे आणि त्या रांजणामध्ये भरणे. कारण 7वी ते 10वी बरेच वर्ग होते, बऱ्याच शाळा होत्या आणि ते डोक्यावर ते पाणी त्यांना काही वाटायचं नाही. ते खूप इमानीतदार ते काम करायचं आणि हसत-हसत करायचे आणि त्यांना एन्जॉय करायचे ते सगळं. हं. आता जर तशी कामं लावली तर म्हणजे अवघड आहे. कठीण आहे. अगदीच तर कठीण. ते होतं. तर मला वाटतं हे सगळं जगणं बघत मी आलो. त्यामुळे ते एक वेगळं होतं. पुस्तकातलं वाटतं हे सगळं काही तसं बघायला गेलं किंवा कोणाला मी सांगितलं तर.